सय्यद आयुब सय्यद रसूल मंडळ अधिकारी हिंगोली यांच्या गौरवमय श्वासपूर्ती सोहळ्याच्या वेळेस सर्वांना कळाले की मंडळ अधिकारी यांनी सुरज पायकराव नावाचा अपंग मुलगा मोजे डिग्रसवानी तालुका जिल्हा हिंगोली येथील अत्यंत गरीब पण हुशार मुलगा दत्तक घेतला आहे. त्यांनी आपल्या पत्नीला सुद्धा कळविले नव्हते. निरोप समारंभात माहीत झाले. सध्या हा मुलगा औरंगाबाद येथे शिक्षण घेत आहे. MPSC व UPSCच्या परीक्षेचा तो अभ्यास करत आहे. 5 वर्षापासून त्याला दत्तक घेण्यात आले आहे. सेवानिवृत्त मंडळ अधिकारी यांनी सुद्धा आपल्या निरोप समारंभातील भाषणात सांगितले की एक दिवस हा मुलगा निश्चितच नाव कमावणार व माझे नाव करणार असा विश्वास मंडळ अधिकारी यांनी दिला आहे. अरुण दिपके, TV7 हिंगोली. याबद्दल वाचना केलेली नाही. ती म्हणजे अशी की आमदारांनी सर्व्हिस करत असताना एक मुलगा शिक्षणासाठी दत्तक घेतलेला आहे आणि आतापर्यंत आमच्या कुठल्याही मित्रपरिवाराला माहीत नव्हतं. आज जे बुकिंग माझ्यापर्यंत आलं आणि तो व्यक्ती स्वतः माझ्याकडे येऊन म्हणाला, सर मला दादाविषयी मनोगत व्यक्त करायचं आहे. तर मला वाटतं कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर मान्यवर आलेली नाही तोपर्यंत आपण त्या मुलाचं थोडंसं मनोगत ऐकून घ्यावं. त्या मुलाला मी आमंत्रित करतो. दिग्रसवानीचा जो मुलगा आहे सुरज पायकराव, अपंग आहे थोडा तरी पण दादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला समाजाचं काही देणं असतं आणि म्हणून त्यांच्या सर्व शिक्षणाचं खर्च दादाने उचलले आहे आणि त्याची उदाहरण आपण आज करत आहे. विनंती करतो मी उपस्थित झालो. ज्यावेळेस सरांनी मला कॉल केला त्यावेळेस मला खूप आनंद झाला की सर बोलले की सूरज 31 तारखेला माझ्या कार्यक्रमाला हजर राहावं लागेल. माझ्या मंडळामध्ये आश्वासनाने खूप ज्यावेळेस मी मागे उतरले त्याच्यानंतर मला असं वाटत होतं की आपल्याकडे पैसे वगैरे परिस्थिती थोडीशी नाजूक असल्यामुळे मी काही शिकायपर्यंत होऊ शकत नव्हतो. पण सरांनी ज्यावेळेस पुन्हा आम्ही भेटल्यानंतर सांगितले की सूरज काही अडचण नाही, जरी मी सेवानिवृत्त होत असताना देखील तुला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही त्याची मी तुला ग्वाही देतो आणि कधी अर्ध्या रात्री व दिवसावर तुला काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला कॉल करायचा. आणि खरंच सर तुम्ही मला खूप मदत केली आणि तुम्ही बोलले की शिक्षणासाठी तू चांगल्या प्रकारे शिक्षण घे, तुला माझी मदत लागेल. मी सरांना एवढं सांगू शकतो सर, ज्यावेळेस मला इच्छा नव्हती शिकण्याची कारण माझ्याकडे पैसे वगैरे नव्हते, आईवडील माझे शेती वगैरे करतात, पण तुम्ही मला आज इथपर्यंत आमचं मला तरी असं वाटतं ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यावेळेस तुला मदतीसाठी तुमचा हात होता आणि आतापर्यंत मला असं वाटायचं की मी शिकाव की न शिकाव, पण तुमच्या मदतीमुळे आज मला वाटतं की मी MPSC मधून UPSC क्रॅक करेन, कारण एवढी ताकद मला तुमच्यामुळे मिळाली आहे सर. आणि तुम्ही याबद्दल मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि एक छोटीशी तुमच्यासाठी मी कविता सादर केली 1 मिनिटासाठी, ती मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे की शिंपणीत पाणी टाकून कुणाला समुद्र दाखवता येत नाही, की शिंपणीमध्ये पाणी टाकून कुणाला समुद्र दाखवता येत नाही. हाताने काढलेल्या फुलाला कधी सुगंध येत नाही, हाताने काढलेल्या फुलाला कधी सुगंध येत नाही. निळावर गगनाचा नेथंग महासागराचा, निळावर गगनाचा नेथंग महासागराचा अंत कधी होत नाही. आणि आयुष सरांचं कौतुक मला शब्दातही करता